जय जयंती जय आदि शक्ति जय काली कपर्दिनी, जय मधुकैठभ छलनी देवी जय महिष विमर्दिनी, जय चमुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डाल बिहंडिनी, जय जय निशुंभ सुंभद्दलनी भनि भूषण जय जय भननी, सरजा समत्त शिवराज कहे देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी. रामचंद्रपंत अमात्यानं आपल्या आज्ञापत्रात म्हटलेलं आहे, अवनी मंडल निर्यावनी करावे, यवनाक्रांत राज्य आक्रमावे, हा निगूढ चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व पश्चिम दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल जाहली होती त्यावरी सेना समुदाय प्रेरून मारून काढिले. आपल्या बुद्धिवैभव पराक्रमे कोणाची गणना न धरिता कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणले, कोणावरी छापे घातले, कोणास परस्परे कलह लावून दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरियात शिरोन मारामारी केली, कोणासी एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोणास आपले दर्शनास आणले, कोणास परस्परे दगे करवले. जे कोणी इतर प्रयत्ने ना कळेत त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळिले. जलादुर्गश्रयित होते त्यास नूतन जलदुर्गेच निर्माण करून पराभविले. दुर्घट स्थळी नौकामार्गे प्रवेशले. ऐसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करून सालेरी ऐवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी कोट किल्ले, तैसीच जलदुर्गे व कित्येक विषमस्थळे हस्तगत केली. 40,000 पागा, 60-70 हजार शिलेदार, 2 लक्ष पदाती, कोट्यावधी खजिना, तैसेच उत्तम जवाहीर सकल वस्तुजात संपादिले. 96 कुळीचे मराठियांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणवले. धर्मोद्धार करून देव ब्राह्मण संस्थानी स्थापून यजन याजनादी षटकर्मे वर्ण विभागे चालवली. तस्करादी अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले. देश दुर्गादी सैन्याचे बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालवले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारखा महाशत्रू स्वप्रताप सागरी निमग्न केला. दिगंत विख्यात कीर्ती संपादिली ते हे राज्य. कवी भूषणाने म्हटले आहे, दीन दयालू दुनी प्रतिपालक जे करता निर्मलेच्छ महिके. म्हणजे ही भूमी निर्मलेच्छ करणारा दीन दयाळू आणि प्रतिपालक हा शिवाजी राजाच होता. भूषण भू निर्मलेच्छ करी चहे म्लेच्छ न मारी बेकोर न जुटे. किंवा तो म्हणतोय, मन कवी भूषण को शिव की भगती जित्यो, शिव की भगती जित्यो साधुजन सेवानी. साधुजन जीते या कठिन कली काल महावीर महाराज मही मेवाने. जगत में जीते महावीर महाराजन ते, महाराज 52 पातशाह लेवाने. पातशाह 52 दिली के पातशाह जिती, पातशाह हिंदुपती पातशाह सेवाने. शिवाजी राजांना कविभूषणानं इथं हिंदुपती म्हटलेलं आहे. तो म्हणतोय, कवीच्या मनास शिवभक्तीने, शिवभक्ती साधुजनांच्या सेवेने, साधुजनाच कलिकालाने, कलिकाला शूर आणि कीर्तिवान राजांनी आणि शूर आणि कीर्तिवान राजांना 52 बादशाह जिंकणाऱ्या औरंगजेबाने आणि त्या 52 बादशांच्या बादशास म्हणजे दिल्लीपती औरंगजेबास हिंदुपती शिवाजींनी जिंकले असं भूषणाला इथं सांगायचंय. भूषण अजून एके ठिकाणी म्हणतोय, तेरो कर वाल भयो जगत को ढाल अब सोई हाल म्लेच्छन के काल करत आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची तलवार ही जगाची ढाल होऊन राहिलेली आहे आणि म्लेच्छांचा काळच ती बनलेली आहे. भूषण अजून एके ठिकाणी म्हणतो, ता दिन अखिल खल भले खल खल कहे ज्या दिन शिवाजी गाजी नेक करखत आहे. शिवाजी राजांना त्यानं गाजी म्हणजे धर्मवीर असं म्हटलेलं आहे. ज्या दिवशी शिवाजी धर्मवीर क्रुद्ध होतो त्या दिवशी जगातल्या सर्व दुष्टांची दाणादाण होऊन जाते. कवी भूषण याच्या काव्यातले निर्मलेच्छ आणि रामचंद्रपंत अमात्य याच्या आज्ञापत्रातील निर्यावन या 2 शब्दांचा अर्थ शिवाजी महाराजांची कृती सांगत आहे.
सावरकरांनी एका भाषणात म्हटलं होतं, शिवराय होते एक तुच्छ साहित्यिक, पण म्हणून जर ते युगधर्म न ओळखता सुनीते रचित बसते किंवा नुसती रणगीते खरडते, तर आज मराठी साहित्याची दुर्गती सिंधी पंजाबी साहित्यासारखीच झाली असती. तिकडे जसा गायत्री मंत्र सुद्धा अलिफ बे पे मधून उलटा लिहितात, तसा महाराष्ट्रातही लिहावा लागला असता. शिवाजी राजांनी लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून तर आज महाराष्ट्र सारस्वत असा काही पदार्थ जिवंत राहिला आहे. कविभूषणाने हे असंच म्हटलेलं आहे. कविभूषण म्हणतोय, कासिहू की कला गई, मथुरा मसीद भई, गर शिवाजी न होतो तो सुनती होत सबकी. काशीची कळा गेली, काशीला अवकळा आली, मथुरेचीही मशीद झाली. यावेळी शिवाजी राजा आहेत म्हणून, पण शिवाजी राजे नसते तर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असती. थोडक्यात कविभूषण आणि सावरकर यांच्या शब्दात जरी फरक असला तरी त्यातील भाव एकच आहे. बार्थेलमू अबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी इसवी सन 1672-73 मध्ये हिंदुस्थानात आला. तो चौलला आला. तेथून राजापूरला जाण्यासाठी शिवाजी राजांच्या ऑफिसमध्ये परवाना दस्तक घेण्यासाठी आला. ही मी गोष्ट सांगतोय याचं कारण शिवाजी राजांचं स्वप्न काय होतं, त्यांच्या मनातली गुंज काय होती, हे फ्रेंच कागदपत्रातनं प्रकट होतंय आणि ते अतिशय महत्वाचं आहे. हा ॲबे कॅरे शिवाजी राजांच्या चौलमधील कार्यालयात आला. तिथल्या अधिकाऱ्याचं नाव कॅरेनं दिलेलं नाही. कॅरेच्या म्हणण्यानुसार हा माणूस जरा उंच होता, सडपातळ होता, त्याचे डोळे अत्यंत तेजस्वी होते. कॅरेशी त्याची बातचीत झाली. कॅरेला शिवाजी राजांच्या राज्यातून प्रवास करण्यासाठी परवाना पाहिजे होता. त्याला राजापूरला खुष्कीच्या मार्गाने जायचं होतं. हे परवाना करण्याचं काम सुरू असतानाच कॅरेचे शिवाजी राजांच्या माणसाशी जे संभाषण झाले ते त्याने आपल्या प्रवास वर्णनात दिले आहे. कॅरे त्या माणसाला म्हणाला, मला यावेळी समुद्रातून येताना आपल्या आरमाराचा परवाना काढावा लागला. तुमचे आरमार सज्ज आहे. तुमच्याकडे जलदुर्ग गिरिदुर्ग आहेत. आरमार अंजदीवपासून मस्कतपर्यंत भगवे झेंडे फडकावत चाललाय. तुमचा राजा राज्याभिषेक करवून घेणार आहे असं मी ऐकलंय. पण तुमच्या राजाच्या मनातली गुंज काय, त्याचं ध्येय काय, त्याचं स्वप्न काय? कॅरेनं या अधिकाऱ्याचं नाव आपल्या वृत्तांतात जरी दिलेलं नसलं तरी इतर कागदपत्रानुसार शिवाजी राजांचा अधिकारी कृष्णाजी भास्कर असावा. या कृष्णाजींनी कॅरेला उत्तर दिलं, मी नुकताच रायगडाहून आलो. शिवाजी महाराज सदरेवर बसले होते. मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, दत्ताजी पंत वाकनवीस, बाळाजी आवजी असे सर्वजण तेथे होते. मी हाच प्रश्न महाराजांना विचारला की राजे, आज आपल्याकडे सगळं आहे, मग आपल्याला कुठं जायचंय? राजे, आपल्या मनात काय आहे? आणि शिवाजी राजांनी उत्तर दिलं, आपल्याला सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा सर्व प्रदेश काबीज करायचा आहे. अहत तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य आपल्याला करायचंय. शिवाजी महाराजांचं स्वप्न हे होतं. हे एका फ्रेंच कागदावरून आपल्याला कळतंय, हे मोठं दुर्दैव आहे. पण ते जाऊ दे. आपल्या कागदपत्रांची, इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरांची जिथं होळी झाली तिथं शिवाजी राजांचं स्वप्न एका फ्रेंच कागदातनं आलं तर त्यात बिघडलं काय? अत्यंत प्रलयंकारी आणि दाहक असं स्वप्न आहे. सावरकरांनी या हिंदू राष्ट्राविषयी जी भूमिका घेतली, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका, ही शिवाजी राजांच्या स्वप्नाची, तत्वाचीच प्रतिकृती आहे. सावरकर हे शिवाजी राजांच्या तत्वाचेच अनुकरण करून चाललेले होते. त्यांनाही तितकंच पाठबळ आणि लोकबळ लाभलं. त्यांचे विचारही लोकप्रिय आणि ज्वलंत दाहकच आहेत. ते छत्रपतींचेच विचार आहेत. ते एका फ्रेंच कागदातनं दृग्गोचर झाले, हे महत्वाचं. जर कुणाला अभ्यासासाठी संदर्भ पाहिजे असेल तर मी देतो तो. कोणी अवश्य वाचावा. सुरेंद्रनाथ सेन नावाचे एक बंगाली इतिहास संशोधक होते. महाराष्ट्रातील युगपुरुषांवर आणि एकूणच इतिहासाबद्दल त्यांना मोठा आदर होता. त्यांनी फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी
या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात ॲबे कॅरेचा वृत्तांत दिलाय. त्यातच हे सगळे शब्द दिलेत. अगदी अवश्य वाचावेत. एका बखरीत एक उल्लेख आलेला आहे. आता बखरीतलाच उल्लेख. त्यात शिवाजी राजांची काही वाक्य आली आहेत. ती खरी की खोटी हा प्रश्न आलाहिदा, पण ती वाक्य मात्र उत्तम आहेत. शिवाजीराजे म्हणाले, आज हजरतीस 360 दुर्ग आहेत. एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनेत उतरेल. माझा एक एक दुर्ग मी त्या आलमगिराविरुद्ध एक एक वरूस लढवीन. त्या आलमगिरास अवघी दख्खन काबीज करावयास 350 वर्षांचं आयुष्य लागेल. शिवाजीराजे हे म्हणाले खरे, पण त्यांच्या मृत्यूनंतर केवळ 2 वर्षातच बादशाह औरंगजेब दक्षिण काबीज करायला उतरला. औरंगजेबानं आपल्या दख्खनच्या विजयाची सुरुवात एक छोटेखानी किल्ला घेऊन करायचं ठरवलं. या दुर्गाचं नाव होतं किल्ले रामसेज. नाशिक पासून पेठच्या रस्त्यावर 14 किलोमीटर अंतरावर हा छोटेखानी दुर्ग आहे. औरंगजेबाची एक छोटी म्हणजे 15,000 लोकांची सेना रामसेजचा हा दुर्ग घेण्यास धावून आली. या सेनेत हत्ती होते, घोडे होते, तोफा, दारुगोळा होता, मुबलक खजिना होता, सर्व काही होतं. या सेनेचा अधिपती होता एक बलाढ्य मुघल. त्याचं नाव शहाबुद्दीन खान गाझीउद्दीन फिरोज जंग. आणि रामसेज किल्ल्यावर काय होतं? या किल्ल्यावर तोफा नव्हत्या, दारुगोळा नव्हता, बंदुका नव्हत्या, खजिना नव्हता. एक विषम युद्ध चाललेलं होतं. आणि लोक तरी किती होते किल्ल्यावर तेही धड माहीत नाही आम्हाला. पण त्या किल्ल्याचा आकार आणि पसारा पाहिल्यावर साधारण 600 ते 700 लोक त्या किल्ल्यावर असावेत. किल्लेदाराचं नावही आम्हाला माहीत नाही, पण त्याचं कर्तृत्व मात्र माहिती आहे. शहाबुद्दीन खान फिरोज जंगाचा हल्ला आला. मुघल सैन्याला असं वाटलं की आरडाओरडा करीत आपण दुर्ग घ्यायला जाऊ, तेव्हा त्या आरडा ओरड्याच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आणि सैन्याच्या हालचालीने उडालेले धुळीचे लोट पाहूनच किल्लेदार किल्ला सोडून निघून जाईल, मराठे पळून जातील, असा विचार करीत मुघल चालून आले. किल्ला चढू लागले. किल्ल्यावरून प्रतिकार झालाच नाही. अर्धा अधिक किल्ला चढून गेल्यावर मुघलांना वाटलं की किल्ला आता आपल्या हातात आला, पण नाही. किल्ल्यावरून हे असले मोठे धोंडे आले, धडाधडा खाली आले. या मुलखात धोंड्यांची काहीच कमतरता नाही. पहिली स्वामीनिष्ठा सह्याद्रीतील धोंड्यांनी दाखवली. हाच तर स्वातंत्र्य प्रेरकतेचा मंत्र आहे आणि तो सह्याद्रीनेच शिकवलेला आहे. दगड अंगावर आल्यावर मुघलांना माघार घ्यायला लागली. थोड्या वेळानंतर त्यांनी परत हल्ला चढवला, पण मग वरून गोफणीतनं धोंडे यायला लागले. मुघलांना पुढे जाता येईना. एक लक्ष्मण रेषा तयार झाली. या अदृश्य लक्ष्मण रेषेच्या पुढे मुघल आले की वरून गोफण गुंडा सुरू होई. मुघलांना ही रेषा पार करणं फार कठीण झालं. रामसेज हा एक साधा छोटा दुर्ग आहे. रायगड, राजगड तर दूरच राहिले. रामसेजचा हा छोटेखानी दुर्ग औरंगजेबाच्या त्या बलाढ्य मुघल सैन्याविरुद्ध 5.5 वर्ष झुंजत होता. मग या औरंगजेबाला 350 दुर्ग काबीज कसे काय करता आले असते? रामसेजच्या त्या अनामिक किल्लेदाराच्या मनात शिवाजी राजांनी घालून दिलेला स्वातंत्र्याचा मंत्र घुमत होता. त्याला एकच गोष्ट माहिती होती की आपल्याला हा दुर्ग किमान 1 वर्ष तरी झुंजवायचा आहे. आपल्याला दिलेलं काम कितीही छोटं असो वा मोठं, ते अत्यंत श्रद्धेनं, निष्ठेनं आणि मनापासून करणंच आवश्यक आहे. आत्ता काही दिवसापूर्वी मी रायगडावर होतो. या रायगडाला मी प्रेमानं हिंदूदुर्ग म्हणतो. 300 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर या रायगडावर हिंदूंचं एक सिंहासन परत निर्माण झालं. 13व्या शतकाच्या अखेरीला अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रात आला आणि यादवांचा गरुडध्वज कोसळला. यावनी आक्रमणाच्या असंख्य लाटा एका पाठोपाठ एक आल्या. तो पारतंत्र्याचा इतिहास अगदीच कृष्ण आहे. वर्षातल्या 12ही अमावास्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला होता. पण अशा वेळी 350 वर्षांनंतर हिंदूंचं एक तख्त निर्माण झालं, राज्य निर्माण झालं. शिवाजी राजांचा त्या रायगडावर राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक हा एक उपचार आहे,
एक विधी आहे. मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. राज्याभिषेक, सिंहासनारोहण हे विधी आवश्यक आहेतच, पण ते बाह्य रूप आहे. मग शिवाजी राजांचं वेगळेपण कशात आहे? या राज्याभिषेकानंतर शिवाजी राजांनी रघुनाथपंत हणमंत्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, आपली मराठी भाषा यावनी भाषेनं ग्रासलेली आहे. आपली भाषा लुप्त झालेली आहे. भाषा ही काही नुसते शब्द घेऊन येत नाही, तर ती संस्कृतीही बरोबर घेऊन येते. शिवाजीराजे म्हणाले, आपल्या भाषेवर शाब्दिक आणि सांस्कृतिक आक्रमण झालंय. रघुनाथपंत, तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द काढा आणि यावनी भाषेतील शब्दांना आपल्या पर्यायी शब्दांचा कोश निर्माण झाला. पर्शियन आणि अरेबिक शब्दांना गीरवाण भाषेतील पर्यायी प्रतिशब्द रघुनाथ पंडितांनी धुंडीराज लक्ष्मण व्यास यांना बरोबर घेऊन निर्माण केले. 1300 शब्दांचा एक कोश निर्माण केला. राजकोश किंवा राज्य व्यवहार कोश. कोश तयार करणारा शिवाजी हा पहिला माणूस आहे. आपल्या संस्कृतीबद्दलचं प्रेम आपल्या कृतीतनं दाखवणारा हा शिवाजी राजा आहे. आता किल्ला हा काही आपला शब्द नाही, तो अरेबिक शब्द आहे. खंदकाला परिखा आणि रेवणीला परिखा वलयम असा शब्द या कोशात दिलाय. अरेबिक आणि फारसी शब्द इथल्या लोकांच्या मनात इतके रुजले होते की त्यांनी आपल्या मुलांची नावंही रुस्तुमराव, सुलतानराव अशी ठेवायला सुरुवात केली होती. समई हा देवघरातला शब्द, पण तोही अरेबिक शमावरून आलाय. शमा म्हणजे ज्योत. हे असं सांस्कृतिक आक्रमण झुगारून देण्याचा प्रयत्न शिवाजीराजांनी केला. शिवाजी महाराजांची सगळीच कृत्य सांगायला लागलो तर इथे जमलेल्या साध्या सरळ विचारसरणींच्या लोकांवर मोठा आघात होईल. पण सत्य कटुका असेना, सांगितलं पाहिजे. कल्हणानं राजतरंगिणीच्या उपोद्घातात म्हटलंय की राग द्वेष विरहित तटस्थपणे इतिहास कथन करावा. तटस्थपणे जे सत्य असेल तेच सांगावं, जे माहीत नाही ते माहीत नाही म्हणून सांगावं. शिवाजी राजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्या याची किती जणांना कल्पना आहे? इसवी सन 1656-57 मध्ये शिवशाहीचा त्रिशूल कोकणात उतरला. त्यावेळी शिवाजी राजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पार जमीनदोस्त केल्या. तिथल्या काझी मौलवींना कैद करून ठेवलं. शिवाजी राजांची ही अशी कृत्य 1678 पर्यंत सुरू होती. तंजावरहून परत येताना तिरुवन्नमलाईच्या आणि जवळील समुद्र या गावातील पेरुमाळाच्या देवळांचं मशिदीत रूपांतर झालं होतं. तिथं देवांची स्थापना करून परत दीपोत्सव सुरू केल्याचे उल्लेख आहेत. या अशा कृत्यांचा स्पॅन हा 20-21 वर्षांचा आहे. आवाका फार मोठा आहे. हे ज्यांनी लिहून ठेवलंय त्यांच्यावर विश्वास ठेवणं क्रमप्राप्त आहे, कारण ते समकालीन आहे. त्यातील एक शिवाजी राजांचा सहाध्यायी आहे. इसवी सन 1661 पासून 1674 पर्यंत शिवाजी राजांचा निकटवर्ती आहे. याचं नाव आहे कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर. यानं जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे अनुपुराण किंवा शिवभारत. यात 31 पूर्ण अध्याय असून 32व्या अध्यायात 9 श्लोक आहेत. यात इसवी सन 1661 पर्यंत शिवचरित्र आहे. हे असे कागद आता दुर्मिळ झालेत. आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांचं प्रेम आता राहिलंय कुठं? एक उदाहरण देतो. मागे एकदा विदर्भात गेलो होतो. तिथल्या एका गावातील देशमुखांकडे भरपूर कागदपत्र आहेत असं समजल्यानं त्या देशमुखांच्या वाड्यात गेलो. तिथं गेल्यावर देशमुखांबद्दल चौकशी करताना कळलं की सरकारांची आंघोळ चालू आहे. तेवढ्यात देशमुखच म्हणाले, अरे कोण आलंय? पुण्याहून कोणीतरी आलंय सरकार. असं पाठव त्यांना आत, बसू दे इथंच. असं देशमुखांनी म्हटल्यावर आम्ही आत गेलो. तिथं सोप्यानजीक चौकातच उघडे बंब देशमुख बसलेले होते. कोणी सेवक त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतत होता. तिकडं चुल्हाण लागलं होतं, त्यावर पाणी तापत होतं. चुल्हाणात त्या देशमुखांकडे असलेले जुन्या कागदपत्रांचे रुमाल जळण म्हणून वापरण्यात येत होते. त्या इतिहासातील कागदपत्रांवर पाणी तापत होतं. हे आपलं इतिहासावरचं प्रेम. शिवभारत हा ग्रंथही कसा उपलब्ध झाला, त्यासाठी आपले कान कोणी पिळले याची कथाही फार मनोरंजक आहे. शिवभारत किंवा अनुपुराण नावाचं संस्कृत काव्य शिवाजी महाराजांच्या वर आहे अशी धारणा इतिहास संशोधकांची झाली होती. त्यात एक होते कल्याणचे सदाशिव महादेव दिवेकर. ते या ग्रंथाचा छडा लावण्याची आशा मनी बाळगून होते. त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या दफ्तरखान्यांना
आणि संस्थांना पत्र टाकली. ही गोष्ट आहे 1923-24च्या सुमाराची. सुमारे 90% मंडळींनी दिवेकरांच्या पत्राला उत्तरच पाठवलं नाही आणि उरलेल्या लोकांनी त्यांच्याकडे असा काही ग्रंथ नसल्याचं कळवलं. दिवेकर काही सामान्य संशोधक नव्हते. ते गप्प बसले नाहीत. ते तडक तंजावरला गेले. तिथं त्यांना तामिळमधून लिहिलेला एक ग्रंथ मिळाला. परत आल्यावर कल्याणच्या तमिळ स्टेशन मास्टरकडून त्यांनी तो अनुवादित करून घेतला. तो शिवभारताचाच तमिळ अनुवाद असल्याची, तसंच मूळ ग्रंथ संस्कृतमधूनच असल्याची त्यांची खात्री पटली. मग त्यांनी परदेशात पत्र टाकली. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड अशा सगळ्या देशात पत्र टाकली. आणि काय आश्चर्य, जर्मनीतल्या लाइप्झिगच्या जर्मन ओरिएंटल सोसायटीमधून त्यांना पत्र आलं. पत्रात लिहिलं होतं की आमच्याकडे ऑफ्रे आणि बर्नेलची संस्कृत हस्तलिखितांची सूची आहे आणि तुम्ही म्हणताय तो ग्रंथ अमुक नंबरवर आणि तमुक लोकेशनवर तंजावरला सरस्वती महाल ग्रंथालयातच आहे. दिवेकर ताबडतोब तंजावरला गेले. तिथल्या ग्रंथपालाला त्यांनी ते जर्मन पत्र दाखवलं. तेव्हा त्या माणसानं धूळ झाडत एक रुमाल काढला. त्यात शिवभारत मिळालं. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्याच आज्ञेवरनं मी लिहित आहे असं ग्रंथकार म्हणतो. ग्रंथ अपूर्ण आहे, परंतु तो शिवाजीराजे जिवंत असताना लिहिला असल्यानं त्याचं महत्व अपार आहे. आज आपण फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करतो. हीच तिथी या शिवभारतात शिवजन्म तिथी म्हणून परमानंदानं दिलेली आहे. आज 101 वर्ष आपलं सरकार वैशाख शुद्ध द्वितीयेला साजरी करीत आहे, पण ती चुकीची तोतिया मिती आहे. शिवभारताप्रमाणेच जेधे घराण्यात मिळालेल्या शकावलीतही फाल्गुन वद्य तृतीया हीच तिथी दिलेली आहे. पुढे राजस्थानात बनेडा, बिकानेर आणि बियावर इथं 3 कुंडल्याच मिळाल्या. त्यातही फाल्गुन वद्य तृतीयाच आहे. शिवाजी महाराजांचा जन्म निश्चितपणे शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी फाल्गुन वद्य तृतीयेला झाला असं आपल्याला या पुराव्यांद्वारे म्हणता येईल. कवींद्र परमानंद म्हणूनच महत्वाचा आहे. शिवभारत हे शिवसमकालीन माणसानं रचलेलं आहे. तो सांगतोय ते खरंच आहे. ते विश्वासार्ह आहे. त्याला आपल्याकडे प्रत्यंतर पुरावेही आहेतच. अहो, त्यानं कितीतरी नावं शिवभारतात दिलेली आहेत. आपण तर आजही चुकीचीच नावं उच्चारतो. इथं नेताजी पालकरांचं एक चित्र आहे. त्याचं नाव नेतोजी आहे, नेताजी नव्हे. तसंच दादाजी कोंडे व्हावं, दादोजी नको. शिवाजीराजे अफजल खानाला भेटायला गेले असताना अफजल खानाच्या बरोबर एक माणूस होता. त्याचं नाव आहे बडा सय्यद, सय्यद बंडा नव्हे. अफजल खानाला भेटायला जाताना शिवाजीराजे कसे गेले, त्याच्याबरोबर कोण कोण मंडळी होती, ही सर्व माहिती शिवभारतात आलेली आहे. शिवाजी राजांबरोबर गेलेल्या 10 लोकांची नावंही कवींद्र परमानंदानंच दिलेली आहेत. काताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला, संभाजी कावजी, सूरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान बरबर. अशा 10 लोकांच्या नावांची यादी हा माणूस देतोय. याला फार महत्व आहे. इतरत्र अशी अचूक नावं दिल्याचं आढळणार नाही. शिवाजी महाराजांच्या बरोबर असलेल्या इब्राहिम खानामुळे एक प्रश्न असा उपस्थित होतो की शिवाजी महाराजांच्या सेवेत नोकरीत एकूण मुसलमान होते तरी किती? एक हा इब्राहिम खान होता. त्याचा आतापाता काहीही माहीत नाही. त्याला पुढे फोंडा किल्ल्याची किल्लेदारी दिली. एक काझी हैदर होता, पण तो पुढे औरंगजेबाकडेच निघून गेला. शिवाजी महाराजांच्याकडे फार मुसलमान नोकरीत होते अशी कल्पना करून देण्यात आलेली आहे. मी काही नावं सांगतो, त्या पलीकडची तुम्ही सांगा. शिवाजीराजे जेव्हा पुणे, इंदापूर, सुप या जहागिरीवर आले तेव्हा शहाजी राजांच्या वतीनं जे लोक आले त्यात 3 मुसलमान आढळतात. एक होता सिद्दी अंबर बगदादी, दुसरा होता जैना खान पीरजादे, तिसरा होता बेहलीम खान. तसंच शिवाजी महाराजांच्या बरोबर आणखी काही लोक दिले होते. त्यात नूर खान बेग हे नाव आढळतं. हा त्यांच्या पायदळाचा मुख्य होता. पण गंमत अशी आहे की या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांनी पुढे कधीतरी हाकलून दिलं. का किंवा कसं याची इतिहासात नोंद नाही. पण हे लोक इसवी सन 1657 नंतर आढळतच नाहीत. सगळे नवीन लोक आलेले आहेत. नूर खानाच्या जागेवर शिवाजी राजांनी येसाजी कंकाला आणलं. आपली एक नवीन टीमच शिवाजी राजांनी तयार केली. हो, आणखीन 2-3 नावं आढळतात. त्यातला एक आहे सिद्दी हिलाल. हा खेळोजी भोसल्याचा क्रीतपुत्र आहे, म्हणजे विकत घेतलेला गुलाम आहे.
एक बनावट नाव अजून आहे, ते आहे मदारी मेहतर. अहो, या नावाचा उल्लेख अस्सल कागदपत्र तर सोडूनच द्या, पण बखरीत देखील नाही. आमच्या आबा चांदोरकरांनी एक कागद प्रसिद्ध केला, त्यात हे नाव आलेलं आहे, पण तो कागद आणि त्यातली माहिती विश्वसनीय नाही. याखेरीज दौलत खान असा उल्लेख आहे, पण गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जलपर्यटन निषिद्ध मानलेलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आरमारात खारवी आणि दालदी लोक भरपूर होते. हे सागर किनाऱ्यावरचे लोक, त्यांच्यातलाच एक होता दौलत खान. पण शिवाजी राजांच्या आरमारात दर्यासारंग, वेंटची भाटकर आणि मायनाक भंडारी हे सुद्धा प्रमुख होतेच. शन्ना जोशी नावाच्या संशोधकांनी शिवकालीन पत्रसार संग्रहात शिवाजी राजांच्या जवळजवळ 95 अधिकाऱ्यांची यादी दिलेली आहे. त्यात आम्ही अजून 20-25 नावांची भर घातलेली आहे. यात एकही मुसलमान नाही. आता शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्या त्या भागाकडे परत येतो. हा कवींद्र परमानंद म्हणतोय, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी यवनानाम महासिद्धी निलया तिलपातिताः. या कल्याण आणि भिवंडी देखील घेऊन आपण यवनांच्या मशिदी जमीनदोस्त केल्या. पुढे असंही म्हटलंय की तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून ठेवलं. या मुलाची कृत्य अशीच चालू राहिली तर आपल्या धर्म प्रसाराला अडथळा येईल, म्हणून अफजल खानाची नियुक्ती आदिलशहानं केली, असं वर्णन शिवभारतात आलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या अशा कृत्यांची वर्णनं इतर समकालीन कागदपत्रातही आलेली आहेत. हिस्टॉरिकल मिसेलॅनीमध्ये फादर हेरासनं पोर्चुगीजमधून इंग्रजीत भाषांतरित केलेली पत्र छापलेली आहेत. यात शिवाजी राजांच्या कृत्यांबद्दलचा डेसेक्रेशन ऑफ मॉस्क्स असा उल्लेख आलेला आहे. नारायण पुलेने तिरुवन्नमलाईच्या देवळांबाबत शिवाजी राजांनी काय केलं याचंही वर्णन दिलेलं आहे. मशिदीत रूपांतर झालेल्या या देवळात परत देवांची प्रतिष्ठापना करून कार्तिकात शिवाजी राजांनी दीपोत्सव सुरू केला. हा दीपोत्सव आजही सुरू आहे. मी फक्त शिवाजी राजांची कृत्य सांगतोय. त्यांच्या मनातले विचार काय असतील याचा विचार ज्यानं त्यानं करावा. शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाबद्दल तत्कालीन अनुकूल, प्रतिकूल आणि तटस्थ लोकांचं काय मत होतं तेही पाहू. शिवपुत्र संभाजी हा संस्कृत पंडित होता. एक माणूस संभाजीकडे येऊन म्हणतोय, साहेब तो सर्वज्ञ, शास्त्रांचा अर्थ तो पंडितांचा निशा होय ऐसा करिता ती. म्हणजे संभाजीला शास्त्र पुराण माहिती होती. निकाल निवाड्यात तो तरबेज होता. संभाजी शिवाजी महाराजांच्या बद्दल काय म्हणतोय ते आता पाहू. शिवाजी राजांचे जे राज्य, स्वराज्य, सुराज्य निर्माण झालं, ही प्रक्रिया काही एका दिवसात झालेली नाही. या पाठीमागं शहाजीराजांचे भक्कम आशीर्वाद होते. शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे एवढंच नव्हे तर पुढे नानासाहेब पेशव्यांच्या पर्यंत ही परंपरा चालू राहिली. हिंदूंचं राज्य, हिंदवी स्वराज्याची ही कल्पना आहे. पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या ताब्यात एक दानपत्र आहे. संभाजीराजांनी कुडाळच्या एका मंत्रशास्त्र्याला प्रतिवर्षी 10,000 सुवर्णमुद्रा देण्याचं हे दानपत्र आहे. नामदेव भट्ट बाकरे यांचा मुलगा, ज्याला संभाजी स्वामी म्हणतो, त्याला दिलेलं हे दानपत्र आहे. दानपत्रावर संभाजीराजांची 16 बुर्जी मुद्रा आहे. त्याखाली 2 ओळी संभाजीराजांनी स्वहस्ताक्षरातच लिहिलेल्या आहेत. मतम मे श्री शिवराज पुत्रस्य श्री शंभूराज छत्रपते यदत्रोपरिलेखितम. हे दानपत्र म्हणजे संभाजीराजांचं आत्मचरित्रच आहे. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजीराजे आणि स्वतःबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. कागद 12 फूट लांब आहे. त्यावर पोर्चुगीज वॉटरमार्क्स आहेत. अक्षर अतिशय उत्तम आहे. दानपत्र संस्कृतमध्ये आहे. यात शहाजीराजांना उद्देशून संभाजीराजांनी काही विशेषणं वापरलेली आहेत. हैंदव धर्म जीर्णोद्धारण करणं धृतमती असं विशेषण लावलेलं आहे. म्हणजे शहाजीराजांनी हैंदव धर्माच्या जीर्णोद्धारासाठी नक्की काय केलं हे पुराव्याअभावी सांगता येत नाही, पण त्यांनी काहीतरी केलंय खास. त्यांचा नातूच तसं म्हणतोय. देव आणि देवालयांच्या रक्षणासाठी शहाजीराजांनी कार्य केल्याचा उल्लेख त्यात आहे. ते निशायुद्ध प्रवीण आहेत असंही संभाजीराजे म्हणतात. शिवाजीराजांच्या बद्दल संभाजीराजे म्हणतात, हे माझे वडील, त्यांनी म्लेच्छ क्षयाची दीक्षा घेतलेली आहे. म्लेच्छ क्षय दीक्षित, निर्धारित म्लेच्छ क्षय निदान अशी विशेषणं शिवाजीराजांना बहाल करण्यात आलेली आहेत. म्लेच्छांच्या क्षयाची दीक्षा घेतलेला, म्लेच्छा क्षयाचा निर्धार केलेला असा माझा पिता आहे. स्वतःच्या धार्मिक कृत्याबद्दल संभाजी फार सांगत नसला
तरी त्याचा एक शिलालेख गोव्यातल्या अंत्रुज परगण्यातील अडकोळण या गावात आहे. तिथं नदी ओलांडण्यासाठी तर होती, म्हणजे तराफा होता. संभाजीराजांचा अंमल त्या भागात आल्यावर तरीचं तिकीट त्यांनी माफ केलं. या शिलालेखातील एक वाक्य फार महत्वाचं आहे. संभाजी म्हणतोय, आता हे हिंदू राज्य झाले आहे. हे वाक्य शिलालेखात कोरण्याची संभाजीची धारणा फार महत्वाची आहे, विलक्षण आहे. शिवाजी राजांच्या धर्मराज्याची कल्पना इथं संपन्न झालेली आहे. संभाजीनं भाणस्तरच्या तरीचं तिकीट माफ करून ती धरमतर केली. आता हे सर्व पुरावे काय सांगतायत? शहाजीराजे तर मुर्तुजा नावाच्या छोट्या निजामशाला मांडीवर घेऊन स्वतःच सिंहासनावर बसत असत. त्यांनीच ही प्रक्रिया सुरू केली. शिवाजीराजांनी भरभक्कम पाया घातला. या परंपरेचा, विचारांचा, संस्कृतीचा, आपल्याला अभिमान असलेल्या धर्माचा पाया शिवाजीराजांनी घातलेला आहे. राजापूरच्या इंग्रज वखारीचा मुख्य हेनरी रिव्हिंग्टन यानं शिवाजीराजांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्यात तो शिवाजीराजांना म्हणतो, जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस. शिवाजी हा हिंदूंचा मुख्य आहे अशी त्याची कल्पना होती. जयराम पिंडे या नावाचा एक कवी शहाजीराजांच्याकडे होता. त्यानं राधा माधव विलास नावाचा चंपू म्हणजे गद्य पद्य मिश्रित काव्य लिहिलेलं आहे. त्यात तो शिवाजीराजांना उद्देशून म्हणतोय, शाह राजात म्हणजे तिलकस्य कलियुग सकल प्रबल यवन वन निदल्लेन कर कलित करवालोदित प्रताप दिनकरस्य. म्हणजे कलियुगात सगळीकडे प्रबल झालेल्या यवनांचं बल निर्दालन करणाऱ्या शिवरायाच्या तलवारीच्या प्रतापाचा हा प्रकाश आहे. त्याची तलवार यवन विनाशासाठीच सदैव तळपत आहे असंच कवीला म्हणायचंय. हे सर्व समकालीन लोक आहेत. शिवाजी महाराजांचं स्वतःचं मत काय होतं? मुघलांची नोकरी सोडून छत्रसाल बुंदेला हा चंपतराय बुंदेल्याचा मुलगा शिवाजीराजांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, हे अविचारी लोक माझे हितकर आहेत असं समजून मी त्यांची सेवा केली, पण त्याबद्दल मला कोणता फायदा झाला? मी क्षात्र धर्म पाळला, पण मला कधी शाबासकी मिळाली नाही. मूर्खांपुढे मी गुण गायले, बीन वाजवून रेड्याला रिझवलं, नापीक जमिनीवर पाऊस पाडला, गाढवाच्या अंगाला सुगंध चोळला, कावळ्यापुढे कापूर फेकला, बहिऱ्याच्या कानात मंत्र म्हटले, आंधळ्याला चित्र दाखवलं, अशी अविचारी लोकांची सेवा केली. बाबळीचं बी रुजत घालून द्राक्ष कशी काय मिळणार? राजे, मला आपल्या नोकरीत तुम्ही ठेवा. हे ऐकून शिवाजीराजे म्हणाले, छत्रसालजी, तुम्ही इकडे कसे काय आलात? तुम्ही तर क्षत्रियांचे मुकुटमणी. तुम्ही परत जाऊन आपली मायभूमी जिंका, स्वदेशावर राज्य करा, यवनांच्या दलसंहारांना देशोधडीला लावा, त्यांचा विश्वास मुळीच धरू नका. त्यांच्या ठिकाणी विवेक असा मी कधी पाहिलाच नाही. मला देवी भवानीचं सहाय्य आहे. मला मुघलांचं भय मुळीच वाटत नाही. ते कपट बलानं या देशात आले, त्यांना काढून टाका. या तुर्कांच्यावर माझी तलवार सतत उगारलेली आहे. कीचकाप्रमाणे त्यांचा संहार करा. तुम्ही स्वदेशी जाऊन आपल्या फौजा जमवा. तुर्कांना मारण्यात आपल्या तलवारी तोडून घ्या. अंतःकरणात व्रजनात श्रीकृष्ण साठवून ठेवा आणि घ्या हातात तलवार. असं म्हणून शिवाजीराजांनी आपली तलवार छत्रसालाच्या कमरेला बांधली. महाराजांना वंदन करून तो परत गेला. त्यानं आपली तलवार मुघलांच्या विरुद्ध उगारली. बुंदेलखंड स्वतंत्र केला. त्याच्या मागे शिवाजीराजांची ही अशी प्रेरणा होती. शिवाजीराजांची नीती ही कृष्णाची नीती होती. महाभारतातल्या युद्ध पर्वात श्रीकृष्णाची व्याख्यान आहेत. त्यातला भाव आणि शिवाजी महाराजांच्या मनातला भाव हे सारखेच आहे. एक उदाहरण देतो. तंजावूरला शिवाजीराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी राज्य करीत होता. शिवाजीराजे तंजावरला जाऊन त्याला भेटले. शिवाजीराजे वडलोपार्गीत इस्टेटीचा वाटा त्याच्याकडे मागत होते. जे शहाजीराजांचा आहे त्यातला निम्मा वाटा व्यंकोजीनं शिवाजीराजांना दिलाच पाहिजे असं त्यांचं मत होतं. माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मी जे मिळवलं ते माझंच आहे, पण वडिलांच्या कमाईचा अर्धा वाटा मला मिळालाच पाहिजे असं शिवाजीराजांनी सांगितल्यावर देतो, बघतो, करतो असं म्हणत आळमटळम करून शेवटी व्यंकोजीनं शिवाजीराजांना न सांगताच रातोरात पळ काढला. तेव्हा शिवाजीराजे म्हणाले, अरे आम्ही त्याच धरीत होतो काय? धाकुटे ते धाकुटे, बुद्धी ही धाकुटी केली, कशाला पळून गेले? शिवाजी महाराजांचे हेर सर्वत्र पसरले होते. ॲबे कॅरेने शिवाजीराजांच्या हेराविषयी लिहून ठेवलेले. या हेरांच्यामुळे शिवाजीराजांना देशाची, बादशाह्यांची, त्यांच्यातील राजकारणांची खडानखडा माहिती असे. विजापूरच्या आदिलशाहीत 2 तट पडले होते. एक पक्ष होता तुर्की मुसलमानांचा, त्यांचा मुख्य होता बहलूल खान. दुसरा पक्ष होता दक्षिणी मुसलमानांचा, त्यांचा म्होरका होता खवास खान.
या दोघात मोठ्या मारामाऱ्या चाललेल्या होत्या. खवास खानाचा भाऊ मुहम्मद नासिर खान जिंजीचा किल्लेदार होता. या बहलूल खानाच्या पक्षाचा शेर खान जिंजी जवळच घुटमळत होता. शिवाजी राजांना या राजकारणाच्या खबरा टाकोटाक मिळत होत्या. त्यांनी व्यंकोजी राजांना पत्र पाठवलंय. त्यात शिवाजीराजे लिहितात, बहलूल खानाचा कागद चंदी म्हणजे जिंजी घ्यावी म्हणून आला असेल, तुम्ही त्यास मिळून चंदी घ्यावी. मुहम्मद नासिर खान मारून गर्दीस मिळवावा आणि शेर खान सहजच आपण होऊन जेथे कमजोर असेल तेथे भेटीस बोलावून जबे करावा. त्याची जमेत काही असेल त्यावरही हल्ला करावा. शिवाजीराजे काय सांगतायत ते बघा. ते म्हणतायत, शेर खानाला मदतीला घेऊन नासिर खानाला मारावा आणि जिंजीचा किल्ला ताब्यात घ्यावा आणि शेर खान जेथे कमजोर वाटेल तिथे मारून टाकावा. त्याची फौजही कापावी. ही कृष्णाचीच नीती नाहीतर काय. शिवाजीराजांनी अफजल खानाच्या बाबतीत जे केलं तेच करायला व्यंकोजीला शिवाजीराजे सांगतायत. ही कृष्ण नीती आहे, ही राजनीती आहे, ही शिवनीती आहे. मला अनेक लोक विचारतात, अफजल खान प्रसंगी पहिला वार कुणी केला? अहो, दोघेही मारायला टपलेले होते, भेट सशस्त्र होती. अफजल खानाला मारायचं ठरलेलं होतं. शिवाजीराजांनी ते करून दाखवलं. अशा प्रत्येक कृत्यात भाग घेऊन त्यांनी आदर्शच निर्माण करून ठेवलेला आहे. मी मध्यंतरी एक पुस्तक वाचलं. त्यात लेखकानं म्हटलं होतं, 40,000च्या छावणीत निर्धास्त असलेल्या लाल महालात मोजक्या साथीदारांशी शिवाजी प्रवेश करतो आणि दंगल उचलतो. ही घटना केवढीही थरारक वाटली तरी शिवाजीराजांच्या स्वभावरेषेशी संपूर्ण सुसंगत वाटत नाही. लाल महालात शिवाजींना आपली माणसे पाठवली असतील, पण स्वतः शिवाजी तिथं जाणं संभवत नाही. माझं म्हणणं असं आहे की शिवाजीराजांचा स्वभाव कसा होता हे तुम्ही कोण ठरवणार? शिवाजीराजे हे शिवाजीराजे होते. तुमच्या आमच्यासारखी साधी व्यक्ती नव्हती. त्यांची कृत्य अचाट आहेत, विलक्षण आहेत. राजापूरच्या इंग्रजांना शिवाजीराजांच्या तिथल्या सुभेदारानं एक पत्र दाखवल्याचा उल्लेख आहे. या पत्रात शिवाजीराजांनी शाहिस्ता खानावर छापा स्वतःच कसा घातला याचं वर्णन आलेलं आहे. हे सगळे समकालीन लोक एकच गोष्ट सांगतायत. शिवाजीराजे छत्रसालाला म्हणाले होते, हिंदूंचा आणि तुर्कांचा मिलाफ कधी झालाय का? या दोन संस्कृती अगदी भिन्न आहेत. त्या एकमेकात मिसळणं अवघड आहे, एकमेकात सामावणं अशक्य आहे. शिवाजीराजांना उमगलेलं होतं. आजच्या शासकांना हे कळत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शुको यानं एक प्रयत्न केला होता. मजमू अल बहरीन म्हणजे समुद्र संगम, दोन संस्कृतींचा संगम या नावाचा एक ग्रंथ त्यानं लिहिलेला आहे. उपनिषदांचा अनुवाद त्यानं फारसीत करवून घेतला होता. पण औरंगजेबाला त्याची ही कृत्य आवडली नाही. त्यानं आपला हा भाऊ हातात सापडल्यावर त्याला मारून टाकलं. पण कसं मारलं माहितीये? औरंगजेब किती क्रूर होता ते या उदाहरणावरूनच दिसून येईल. औरंगजेबाच्या क्रौर्यामुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली. पण त्यासाठी आपल्याला एक राजा गमवावा लागला, एक राजधानी गमवावी लागली. पण हे राज्य मात्र आपण गमावलं नाही. औरंगजेबाच्या क्रौर्याचं उदाहरण सांगतो आणि मग परत शिवाजी महाराजांच्या हिंदवी परंपरेकडे येतो. आपल्या भावाला दारा शुकोला पकडल्यानंतर त्याला खिजरबागेत ठेवला. त्याला मारण्यासाठी औरंगजेब दिवस शोधत राहिला. शेवटी एक दिवस त्यानं आपला गुलाम नजरबेग चिला याला काम फते करून यायला सांगितलं. काम फते करणं म्हणजे थोरल्या भावाला मारणं. 7 लोक बरोबर घेऊन नजरबेग खिजरबागेत गेला. दारा शुकोला आडवा पाडून त्याचं मस्तक त्यानं कट्यारीनं चराचरा चिरलं. ते मस्तक घेऊन तो तडक औरंगजेबाकडे आला. संध्याकाळची वेळ होती. औरंगजेब बागेत बसला होता. दाराचं मस्तक एका चांदीच्या तपकात ठेवून त्यावर चाळीचं आच्छादन घालून नजरबेग बागेत औरंगजेबापाशी आला आणि म्हणाला, दुश्मन का सर लाया हूं हुजूर. औरंगजेबानं एका हातानं ते आच्छादन दूर करायला सांगितलं. आच्छादन दूर केल्यावर औरंगजेबानं आपल्या भावाच्या मस्तकाकडे पाहिलं. संध्याकाळची वेळ होती, नीट दिसत नव्हतं. म्हणून औरंगजेबानं चिरागदानं आणायला सांगितले. क्षमादानं घेऊन लोक त्या मस्तकाच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. ज्योतीच्या प्रकाशात औरंगजेबानं भावाच्या मस्तकाकडे पाहिलं. चिरल्यामुळे नाकाडोळ्यातून ओठातून रक्त आलं होतं. ते औरंगजेबानं पुसून घ्यायला सांगितलं. हा कार्यक्रम झाल्यावर औरंगजेबानं परत त्या मस्तकाकडे पाहिलं. नीट न्याहाळल्यानंतर त्यानं दाराचा किमांश स्वतःच्या अंतःपुरात आणायला सांगितला. पूर्वी शामूगडच्या लढाईत दाराच्या शिरावरून पडल्यावर कुणीतरी तो औरंगजेबाला आणून दिलेला होता. किमांश आणल्यावर औरंगजेब उठला. स्वतःच्या हातानं त्यानं तो किमांश दाराच्या डोक्यावर घातला. पुन्हा ते मस्तक न्याहाळलं. आपला भाऊच असावा अशी खात्री पटल्यावर
त्यानं नजरबेगाकडे कट्यार मागितली. कट्यारीनं 3दा त्या मस्तकाला टोचल्यावर त्यानं ते मस्तक घेऊन जायला सांगितलं. औरंगजेब हा असा होता आणि अशा औरंगजेबाच्या हातात संभाजीराजे जिवंत सापडले. शिवाजीराजांचा सगळा राग त्यानं संभाजीराजांवर काढला. शिवाजीराजांनी सुरत लुटल्याच्या, शाहिस्ता खानावर हल्ला चढवून त्याची बोटं उडवल्याच्या, आग्र्याहून त्याच्या हातावर मिठाई ठेवून शिवाजी निसटून गेल्याच्या कटू आठवणी औरंगजेबाच्या डोळ्यासमोर तरळल्या. आग्र्याच्या लोकांनी केलेली त्याची अवहेलना त्याला आठवली. भूषणानं म्हटलेलं आहे, चारी चारी चौकी जहां चकता की चहू और सांझ अरु भोर लगी रही जिय लेवा की, कंधे धरी कावर चलो जब चाव से एक लिए एक जात जात चले देवा की, भैंस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो कर्यो भैंस और जब चलियो साथ मेवा की, पौन हो कि पंची हो कि गुटका की गौन हो कि देखो कोण भांती गयो करामात सेवा की. शिवाजीला गुप्त होता येतं, तो पक्षाचं रूप घेऊ शकतो, तो वाऱ्यासारखा वेगवान आहे, अशा अफवा त्यावेळी आग्र्यात पसरल्या होत्या. शिवाजीराजे आग्र्याहून निसटल्यानंतर औरंगजेबाची विलक्षण नालस्ती झाली. शिवाजीराजांची कीर्ती मात्र केवड्यासारखी जगभर दरवळली. शिवाजीराजांच्या आग्र्याहून सुटकेची बातमी इंग्लंडमध्ये वर्तमानपत्रात छापून आली होती. शिवाजीराजांच्या या सुटकेनं प्रेरणा घेऊन आसाममध्ये एक माणूस मुघलांच्या विरुद्ध उभा राहिला. त्याचं नाव आहे लाच्छित बडफौकन. शाहिस्ता खान आणि रामसिंगाच्या सेनेविरुद्ध त्यानं ब्रह्मपुत्रेच्या पात्रात नाविक लढाई केली आणि जिंकली. इटाखोली, अश्वक्लांत आणि गुवाहाटी या त्रिकोणात ही लढाई झाली. हिला म्हणतात सराई घाटची लढाई. शिवाजी थ्रू आसामीज डॉक्युमेंट्स या लेखातून आणि लाच्छित बडफौकन अँड हिज टाइम्स या ग्रंथातनं ही माहिती सूर्यकुमार भुइया यांनी प्रसिद्ध केलेली आहे. औरंगजेबाच्या डोळ्यासमोर हे सारे प्रसंग आले असतील आणि पकडलेले, पायात गळ्यात खोडा घातलेले संभाजीराजे त्यावेळी औरंगजेबाच्या समोर उभे होते. संभाजीराजांवर औरंगजेबाचा राग काही वेगळाच होता, त्याला कारणही तसंच होतं. संभाजीराजांनी तळकोकणातल्या सर्व मशिदी आणि मकबरे पाडलेले होते. ही माहिती तरी आहे का कोणाला? ही माहिती औरंगजेबाच्या कागदपत्रातच आलेली आहे. औरंगजेबाचा एक सुभेदार मातबर खान हा इसवी सन 1690 मध्ये कोकणात उतरला. त्याच्या पत्राचा संग्रह त्याचा लेखनिक जेठमल यानं करून ठेवलेला आहे. त्याला नाव दिलेलं आहे कारनामा, म्हणजे कर्तबगारी. यात 100 पत्र आहेत. तो म्हणतोय, संभा यानं धर्मद्वेषामुळं तळकोकणचे मदरसे आणि मशिदी उद्ध्वस्त केल्या. काफरानं सगळ्या मशिदी पाडून टाकल्या. मी माझ्या खर्चानं एक मशीद परत बांधली आहे. इथं मशिदी आणि मदरसा असणं योग्य आहे. संभाजीराजांच्या एकूण वर्तनाचा आणि कर्तृत्वाचा अंदाज येण्यासाठी हे पत्र पुरेसं आहे. फार महत्वाचं पत्र आहे. इराणच्या शहानं औरंगजेबाला एक पत्र पाठवलं होतं. त्यात त्यानं लिहिलं होतं, तुम्ही कसले आलमगीर, म्हणजे जगाला पकडणारे. तुम्ही फार फार तर पीदरगीर, म्हणजे बापाला पकडणार. अरे त्या साध्या डोंगरातल्या उंदराला शिवाजीला पकडून ठेवता आलं नाही तुम्हाला, आणि तुम्ही आलमगीर म्हणे. तर अशा औरंगजेबासमोर तख्ते कुल्ला चढवलेले संभाजीराजे उभे होते. त्यांचं काय करायचं हे औरंगजेबानं आधीच ठरवलेलं होतं. संभाजीराजांचे डोळे काढण्याचा हुकूम त्यानं दिला. काम लगेच पूर्ण करण्यात आलं. पण त्यांच्या मृत्यूसाठी औरंगजेबानं एक विशिष्ट दिवस योजून ठेवला होता. खरं तर अत्यंत क्रौर्याचा हा दिवस आहे. पण मृत्तिकेच्या शिपायात जसं शालिवाहनानं चैतन्य ओतलं, तद्वत थंडगार पडलेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत चैतन्य ओतणारा तो दिवस आहे. आपल्यापुढं काय वाढून ठेवलंय याची जाणीव करून देणारा तो दिवस आहे. संभाजीराजांचं आयुष्य हे असंच आहे. त्यांना आयुष्यात जिवंतपणे कधी यश मिळालंच नाही, पण त्यांच्या मृत्यूतच त्यांचं फार मोठं यश दडलेलं आहे. बेडरपणानं ते मृत्यूला सामोरे गेले. त्या मृत्यूनच या महाराष्ट्र भूमीत चैतन्यामृत शिंपलं. औरंगजेबानं फाल्गुनी अमावास्येचा दिन त्यांच्यासाठी योजून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी असते वर्ष प्रतिपदा. नूतन शक संवत्सराचा प्रारंभ. या दिवशी आपण गुढ्या तोरणे उभारतो. औरंगजेबानं हाच दिवस मुद्दामून राखून ठेवला होता. फाल्गुनी अमावास्येच्या त्या सायंकाळी संभाजीराजांना आणि कवी कलशाला वडू कोरेगावाच्या छावणीत आणण्यात आलं. औरंगजेबाच्या इशाऱ्यासरशी जल्लादांच्या तलवारी त्या दोघांवर कोसळल्या. त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते कोल्हा कुत्र्यांना देण्यात आले. त्यांची मुंडकी मिरवण्यात आली. औरंगजेबाला म्हणायचं होतं, अरे उद्या तुम्ही गुढ्या उभारणार आहात ना, मग या तुमच्या राजाच्या मस्तकाच्याच गुढ्या उभारा. हे क्रौर्य पाहिल्यावर
मग इथल्या जनतेच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला. औरंगजेबाच्या धर्मच्छलाचा हा अनुभव घेतल्यावर आता आपण शांत बसलो तर आपली हीच गत होणार हे सगळ्यांना कळून चुकलं. हे कळल्यावर मग महाराष्ट्राच्या घराघरातनं एक एक तलवार बाहेर पडली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण घरटी एक एक तलवार निघून त्यांनी मग आपल्या स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं रक्षण केलं. औरंगजेबाच्या विरुद्ध झुंजून आपल्या धर्माचं रक्षण केलं. देवांचं, देवालयांचं आणि स्वधर्माचं रक्षण या साध्या सुध्या लोकांनी केलं. केवळ एका प्रसंगानं लोकांना ते कळून आलं. यावेळी जर आपण काही केलंच नाही तर आपली गत अशीच होणार याची जाणीव झाल्यावर लोक लढले. औरंगजेबाच्या अधर्म वेडा विरुद्ध लढले, प्राण पणाला लावून लढले. पण त्यातही काही लोक वेगळे होतेच. एक विलक्षण वेगळं उदाहरण देतो. हा नेतोजी पालकर आहे ना, औरंगजेबानं याला पकडून मुसलमान केला होता. मुहम्मद मुर्शिद कुली खान असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं होतं. काबूल कंदाहारच्या तिकडं हा लढत होता. तिथून पळून हा परत आला. याची शुद्धी करण्यात आली. हाच नेतोजी संभाजी राजांच्या मृत्यूनंतर परत औरंगजेबाला सामील झाला. एवढंच नव्हे तर तो बहुधा परत मुसलमानही झाला. शिवाजी राजांनी इंदापूरच्या मशिदींची बंद केलेली वतनं या नेतोजीनं परत चालू केली. वतनासाठी लोकांनी काय काय केलं याची उदाहरणं आहेत. खूप लोक त्यासाठी औरंगजेबाला सामील झाले. पण तरी खूप लोक त्याच्या विरुद्ध लढले. त्यांनी किल्ले लढवले. परिस्थिती अशी झाली की औरंगजेबाविरुद्ध मराठे किल्ला लढवीत. वरचा दारुगोळा सामान सुमान संपलं की बोलणी करून मुघलांकडून पैसे घेऊन तो किल्ला त्यांना देत. मुघल मग तो किल्ला बांधून काढीत. वर तोफा, दारुगोळा, सामान सुमान चढवत. त्याला जकिरा म्हणत. असा किल्ला एकदा सगळा सजला की कुठल्या तरी कड्यावरून काळ्या कभिन्न रात्री मराठे किल्ल्यावर चढत आणि तो जिंकून घेत. 26 वर्ष आपला हा धंदा असाच चाललेला होता. औरंगजेब मराठ्यांच्या या अशा किमयेनं जेरीला आला. गलितगात्र झाला. शेवटी याच भूमीवर 20 फेब्रुवारी 1707 रोजी तो मृत्यू पावला. आपणच मग त्याला 6 फूट बाय 2 फुटाची जागा दिली. हा शेवटचा आसरा त्याला आपणच दिलाय. या माणसाचं धर्मवेड आयुष्यभर चाललं होतं. त्याच्या विरुद्ध संभाजीसारखा तरणा-बाण माणूस उभा राहिला हे सांगायला मला अभिमान वाटतो. संभाजी राजांनी रामसिंग कछवाला लिहिलेलं एक पत्र उपलब्ध आहे. त्यात संभाजीराजे म्हणतायत, त्या यवना धमाला म्हणजे औरंगजेबाला सांप्रत असं वाटू लागलं आहे की आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत. आम्हाला धर्माचा काही अभिमान राहिलेलाच नाही. बादशाहची वागणूक यापुढे आम्हाला सहन होणार नाही. आम्ही क्षत्रिय आहोत. आमच्या धर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. वेद, श्रुती, स्मृती इत्यादींनी धर्म आणि जाती यांच्या संबंधीची कर्तव्ये नेमून दिलेली आहेत. त्याची पायमल्ली झालेली आम्हाला सहन होणार नाही. आमचा धर्म आम्ही टाकू शकत नाही. त्या दुष्ट यवनांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग, सारांश आमचं सर्व काही पणास लावायला तयार आहोत. त्या यवना धमाला पकडून कारागृहात टाकणं शक्य आहे. मग आपल्या देवतांची पुनर्स्थापना करून धर्मकर्मे निर्विघ्नपणे पार पडतील अशी व्यवस्था करता येईल. दुर्दैवानं रामसिंग कछवानं संभाजी राजांना या कार्यात साथ दिली नाही. पण संभाजी राजांच्या या कृत्यांनी आणि विशेषतः मृत्यूनं इथल्या लोकांना कर्तव्याची जाणीव करून दिली हे निश्चित. पुढे पेशव्यांनी देखील हेच केलं. पेशव्यांना आज लोक शिव्या घालतात. त्यांच्या काळात स्वराज्य गेलं म्हणून शिव्या घालतात. पण पेशव्यांच्या वेळेला उभा हिंदुस्थान इंग्रजांनी गिळला होता आणि समस्त राजे राजवाड्यात शेवटी इंग्रजांना शरण जाणारा पेशवा होता याची कल्पना लोकांना नाही. नानासाहेब पेशव्यांच्या पत्रातली वाक्य मोठी गमतीदार आहेत. ते एका पत्रात लिहितायत, अरे आम्हाला गनीम म्हणताना आम्ही गनीम तो शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. नानासाहेबांनी सुद्धा शिवाजी राजांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच कारकिर्दीत सिंधूपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करण्याचं शिवाजी महाराजांचं स्वप्न पुरं झालं. रघोजी भोसल्याच्या फौजा बंगालपर्यंत पोहोचल्या आणि इकडे इसवी सन 1758 मध्ये सिंधू नदी ओलांडून पार पेशावर, खैबर खिंडीपर्यंत मराठी सैन्यानं धडक मारली. या नानासाहेब पेशव्यांनी नाशकाच्या सुंदर नारायणाच्या देवळाची मशीद झालेली असताना लोकांच्या सांगण्यावरून धन आणि संरक्षण देऊन तिथं परत देऊळ उभारलं. अशी ही शहाजीराजांच्या पासूनची परंपरा आहे.
शिवाजी राजा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे. भूषणाचा एक छंद सांगतो. पैज प्रतिपाल भूमि भार को हमाल चहू चक्क को अमाल भयो दंडक जहान को, साहिन को साल भयो ज्वाल को जवाल भयो, हर को कृपाल भयो हार के विधान को, वीर स ख्याल शिव राय भुव पाल तुव हाथ को बिसाल भयो भूषण बखान को, तेरो करवाल भयो दक्खन की ढाल भयो, हिंदू को दीवार भयो कालतुर कान को, कालतुर कान को. जे शिवाजी राजांची तलवार ही दख्खनची ढाल होऊन राहिली, हिंदूंचं ती रक्षण करीत आहे आणि तुर्कांचा ती काळ बनलेली आहे, असं भूषणानं इथं म्हटलेलं आहे. भूषण म्हणतोय हा शिवाजी दीनवत्सल, जगाचा प्रतिपाळ करणारा आणि हा भूतल निर्म्लेच्छ करणारा आहे. शिवाजी राजांना त्यानं हिंदूपती पातशाह म्हटलेलंच आहे. भूषणाचा अवघं काव्यच असं आहे आणि तो समकालीन आहे हे ध्यानात ठेवलं म्हणजे झालं. शिवाजी राजांनी लिहिलेल्या एका पत्रात राजे व्यंकोजींना म्हणतायत, अरे तुरुक फौजेत ठेविल्याने जय कैसा मिळतो. शिवाजी राजांची ही धारणा पाहणारे समर्थ रामदास आहेत. महाराष्ट्र धर्माचा पुरस्कार करणारे ते योगी आहेत. संभाजी राजांच्या हातून काही गैरकृत्य घडली असताना त्यांनी एक पत्र लिहून दिवाकर गोसाव्यांच्या बरोबर ते पाठवलं होतं. त्या पत्रातला महत्वाचा भाग आता सांगतो. दिवाकर भट्ट संभाजी राजांच्या समोर उभे राहिले आणि पत्र वाचवून दाखवित होते. ते म्हणत होते, काही उग्र स्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंतापरी लागावी अंतर्यामी, बहुत लोक मेळवावे, एक विचारे करावे, कष्ट करून घसरावे म्लेच्छांवरी, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. किती सुंदर शब्द आहे हा. महाराष्ट्र राज्य हा काही साधा 6 अक्षरी शब्द नाही. या शब्दाची व्यापकता फार मोठी आहे. हा षडाक्षरी मंत्रच आहे. यात महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची स्वातंत्र्य प्रेरकता आहे, अधर्माविरुद्ध दिलेली झुंज आहे. हे सगळं या शब्दातनं प्रकट होत आहे. लोकी हिम्मत धरावी, शर्थीची तलवार करावी, चढती वाढती पदवी पावाल तेने. आता रामदास शिवाजी राजांच्या बद्दल संभाजी राजांना सांगतायत, सकल सुखाचा त्याग करुनी साधिजे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. राज्य मिळवण्यासाठी शिवाजी राजांनी जे कष्ट केले, अपार मेहनत परिश्रम केले, ते केवळ लगबग या एका शब्दातून रामदासांनी मांडलेले आहेत. शिवाजी राजांच्या 18,306 दिवसांच्या आयुष्यातील अचाट पराक्रम या एका शब्दात सामावलेले आहेत. पुढे रामदास म्हणतायत, शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे, शिवरायासी 8वावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. आता शेवटचा श्लोक आहे तो विलक्षण आहे, भयावह आहे आणि परखड आहे. रामदास म्हणतायत, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या परते आता विशेष काय लिहावे. असा संभाजी राजांच्या पुरुषार्थाला जेव्हा समर्थाने हात घातला, तेव्हा संभाजी राजांनी हातात तलवार घेतली आणि आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य असं म्हणत औरंगजेबाविरुद्ध धुमाकूळ घातला. त्या पातशहाच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध 8 वर्ष कडवी झुंज दिली. मराठ्यांच्या इतिहासातील एक देदीप्यमान आणि तेजस्वी कालखंड आहे तो. पण त्याची प्रेरणा शिवाजीराजे आहेत. शिवाजीराजांची प्रेरणा शहाजीराजे आहेत. ही प्रेरणा पेशव्यांच्या पर्यंत चालू राहिली. आज आपण बघतात आपल्या स्वातंत्र्याला किती क्षत पडली आहेत. ते हे कसलं स्वातंत्र्य. रोज वर्तमानपत्र उघडलं की कळतंच हे स्वातंत्र्य काय आहे ते. डॉक्टर फ्रायरनं लिहिलंय, पावा वाजवणाऱ्या गुराख्याच्या मुलाकडे बघून शिवाजी म्हणाला की यापेक्षा रणांगणावर वाजणाऱ्या रणभेरी आणि करणे याचा आवाज ऐकायला मला आवडेल. आपल्या तरुणांच्या कानावर सिनेमाची गाणी पडण्यापेक्षा ताशे मर्फे करणे यांचेच आवाज पडले पाहिजेत. ते ऐकल्यावर प्रेरणा घेऊन आपले तरुण जेव्हा धडाधड आवाज करीत रस्त्यावरून संचलन करत निघतील, तेव्हा या देशाकडे वक्र दृष्टी करून पाहण्याची हिंमत कोणालाही होणार नाही. ही राष्ट्रभावना तरुणांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, वटवृक्षाचं बीज मोहरीहूनही लहान असतं, पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते, ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गायींची खिल्लार विश्रांती घेतात.
पण ते बीज अत्यंत लहान असतं, ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. आपण एका महत्वाच्या धर्मात जन्माला आलो आहोत. जगातील सर्वश्रेष्ठ असा हा धर्म आहे, कारण तो जीवन धर्म आहे, तो अपौरुषेय आहे. इतर धर्माप्रमाणे कोणत्याही एका मानवानं त्याची स्थापना केलेली नाही. हा धर्म प्राचीन आहे आणि चिरंतन आहे. एका इतिहासकारानं शिवाजी राजांच्यावर इंग्रजीमधून एक ग्रंथ लिहिला. त्यात म्हटलंय की शिवाजीनं आपल्या उदाहरणानं दाखवून दिलं की हिंदू धर्मात फक्त खरडे घाशी आणि कारकुनी निर्माण करणारी माणसंच होत नाहीत, तर राज्य निर्माण करायची क्षमता असलेले लोकही निर्माण होतात. ते राज्य शकट उत्तम प्रकारे चालवतात. शिवाजी राजांनी हे दाखवून दिलं. त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब म्हणाला, या माणसात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. माझे सरदार त्याच्या विरुद्ध गेले 19 वर्ष झुंजतायत, पण याचं राज्य वाढतच राहिलं. हे पातशाह औरंगजेबाचे उद्गार आहेत. जदुनाथ सरकारांनी हिंदू धर्माबद्दल एक अतिशय सूचक उदाहरण दिले. या हिंदू धर्मावर जेवढे अत्याचार झाले तेवढे जगाच्या इतिहासात दुसऱ्या कुठल्याही धर्मावर झाले नसतील, पण हा धर्म वाकला नाही, मोडला नाही, अजून जिवंत आहे. सरकार लिहितायत, अलाहाबादला म्हणजे प्रयागला त्रिवेणी संगमाजवळ एक किल्ला आहे. त्याच्या नजीकच एक वटवृक्ष आहे. आपल्या परंपरेने लोक त्याला अक्षय वट असं म्हणतात. त्याचा क्षय कधीच होत नाही अशी आमची धारणा आहे. तो सतत वाढणार आहे. आपल्या धर्माचं ते प्रतीक आहे. एकदा बादशाह जहांगीर प्रयागच्या किल्ल्यात आला असताना त्याला काही बायका त्या वटवृक्षाची पूजा करताना दिसल्या. जहांगीरानं आपल्या लोकांना विचारलं, हे लोक काय करतायत इथं? लोकांनी उत्तर दिलं, या हिंदू लोकांची अशी धारणा आहे की ह्या वृक्षाचा कधी क्षय होणार नाही, तो नष्ट होत नाही, ते त्याची पूजा करतायत. जहांगीर म्हणाला, असं? चला तर. जहांगीर त्या वृक्षाजवळ आला. त्यानं ते झाड पाडून टाकलं. लोखंडाची एक कडी त्यावर अशी बसवली की तो वृक्ष वठावा, वाढू नये. पुढे जहांगीर गेला, वारला सुद्धा, पण त्या लोखंडाच्या कड्या खालून त्या वटवृक्षाला नवीन धुमारे फुटले आणि अनेकाविध शाखांनी तो वृक्ष झुलू लागला. पाहता पाहता मोठा झाला. हिंदू धर्माचं हे प्रतीक आहे. तो अक्षय आहे. जाता जाता शिवाजी राजांचं एक उदाहरण सांगतो. ऐकताना थरकाप होईल, पचायला जरा जड जाईल. इसवी सन 1667 मध्ये गोव्यात जेसुईटांनी एक हुकूम काढला की गोव्यात फक्त रोमन कॅथलिक राहतील. ज्यांना तिथं राहायचं असेल त्यांनी धर्म बदलावा, अन्यथा गोवा सोडावा. शिवाजी राजांचा मुक्काम यावेळेला गोव्यानजीकच होता. अनेक लोक या जाचक हुकुमाबद्दल त्यांच्याकडे तक्रार घेऊन आले. तेव्हा क्रुद्ध होऊन शिवाजी राजांनी बारदेशावर स्वारी केली. त्यांनी अनेक कॅथलिक्स पकडले. त्यात जाचक हुकूम काढण्यात सामील असलेले 4 पाद्री होते. शिवाजी राजांनी त्यांना विचारलं, हिंदू होताय का? ते नाही म्हणाल्यावर त्या चौघांची मुंडकी मारून ती गोव्यात पाठवण्यात आली. त्यामुळे घाबरून व्हाईसरॉयनं तो जाचक हुकूम ताबडतोब मागे घेतला. शिवाजी राजांनी मग त्या मुलखात लुटालूट करून 150 लक्ष होनांची लूट नेली. हे असं पाहिजे. खटासी पाहिजे खट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी. या सर्व गोष्टींचा विचार करता शिवाजी राजांच्या मनात हे हिंदू राष्ट्र व्हावं असं घाटत होतं का? शिवाजी राजांच्या मनात हे हिंदवी स्वराज्य व्हावं आणि सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा सर्व प्रदेश भगव्या झेंड्याखाली यावा असे विचार निश्चितपणे होते, असे सर्व पुरावे पाहिले असता म्हणता येईल. जाता जाता एका कवितेचं वाचन करून मी माझं हे भाषण संपवतो. या कवितेचं नाव आहे निर्धार आणि कवी आहेत कुसुमाग्रज. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला दोर लावणी पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवई यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा. करात कंकणा असो कुणाच्या वा भाळावर गंधटिळा.
शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो. हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी. रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे. तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे. स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी.